भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कल्याणकारी योजना आणल्यात. तर लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये देत आहोत. आता बिनव्याजी 1 लाखाचे कर्जही देऊ, त्यामुळे महिला सक्षम बनतील असे उद्गार भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. तर येणाऱ्या कन्यागत महापर्व काळासाठी मीच पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद मतदारसंघातील औरवाड गणेशवाडी येथे चंद्रकांत दादा पाटील यांची सभा झाली. सभेला गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे, विजय भोजे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निंबाळकर, तालुका अध्यक्ष महेश देवताळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सभापती मल्लप्पा चौगले यांना भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. तर भाजपच्या जिल्हा सहकार प्रकोष्ठ अध्यक्षपदी राजाराम रावण यांना नियुक्ती दिली, तर भाजप प्रवेश दिला. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा यांनी गेली 50 वर्ष काँग्रेसने कोणता विकास केला, तर आता सत्ता द्या विकास करतो म्हणतायत, त्यांना तेव्हा विकास सुचला नाही का, असा सवाल उपस्थित करत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांचा विचार करून त्यांना आवश्यक अशा अनेक योजना आणल्या आहेत. लाडक्या बहिणींना जरी 1500 देत असलो तरी लाडक्या भावांना वर्षाला 12,000 रुपये केंद्राचे आणि राज्याचे मिळून देत आहोत. महिलांच्यासाठी विविध लघुउद्योग निर्माण करून देणार आहोत. त्या व्यवसायातून बनवलेले उत्पादने विक्रीसाठी मोठे मॉल निर्माण करणार आहोत. अशी अनेक भन्नाट विकासाची योजना भारतीय जनता पार्टी आणणार आहे. या विभागात मागील कन्यागत महापर्वाला मी पालकमंत्री असताना 121 कोटींचा निधी दिला. यापेक्षा मोठ्या प्रमाणात यावं कन्नड महापर्वालाही देणार असून याचा सुसज्ज व परफेक्ट आराखडा तयार करण्यापासून निधी देण्यापर्यंतचा माझा पुढाकार असेल, असे सांगितले. आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये 2,42,00,000 महिन्याला मिळते दरमहा. विरोधक सारखं तुम्हाला सांगतात ते बंद करणार आहेत. अरे शुभ बोलणाऱ्या बंद काय करणार, वाढवणार म्हणते रे. ते सारखं म्हणतात बंद करणं, तुम्हाला घाबरतो बंद करणं. काय बंद करणं? 14 महिने झाले देवेंद्र मुख्यमंत्री, काय बंद झाले? हा, आता वाढवायची कधी वगैरे बघूया, पण ती 1500 काय बंद होणार. याची संख्या आपल्या जिल्ह्यात किती? 2,42,00,000 महाराष्ट्रात. आपल्या जिल्ह्यात संख्या आहे 10,13,630. माझ्या घरचे आकडे नाही ना, कॉम्प्युटरचे आकडे काढले. आणि शिरोळ तालुक्यामध्ये किती? पहिल्या शिरोळ तालुक्यात किती? तर 45,000 शेतकरी. 45,000. तेवढी तर मतं शिरोळ तालुक्यात मिळायलाच पाहिजे. आणि ही शिरोळ तालुक्यामध्ये आहे 1,04,000 ज्यांना दरमहा 1,500 रुपये मिळतात, ते आहे 1,04,000. पण टोटल किती झाली? 1,50,000 झाली की नाही? एवढी मतं मिळाली तर सगळ्यासाठी रांगेला लागतील. आणि एवढं तर आम्ही उपकार सरकारचे मानतो की आम्ही एक मत देऊन टाकू, त्याला काही बरोबर नाही. आणि त्यामुळे महिलांची संख्या शिरोळ तालुक्यातली 1,04,000 आहे की ज्यांच्या अकाउंटला 1500. आत्ताच बजेट डिक्लेअर. माझं एक वैशिष्ट्य आहे की मला आतून कळतं म्हणा, माहिती म्हणा. 13 वर्ष माझ्याकडे गुजरात होतं. मोदीजी यांनी, मी, अमित भाईंनी बरोबर काम केल्यामुळे म्हणा मी गेले 2-3 दिवस मांडतोय जे आत्ता बजेटमध्ये डिक्लेअर झालं, की ज्याच्यामध्ये माझा एक मित्र मगाशी स्टेजवर आला, मला होते मी 2-3 दिवस जे मांडतोय निर्मला सीतारामने घोषित केलं. काय घोषित केलं? तर आता ह्या दरमहा 1500च्या बरोबरीने महिलांना 1,00,000 रुपयाचं कर्ज विना तारण, विना गॅरंटर मिळणार का? ही 1500 रुपये गॅरंटी. बँकेला तुमच्याकडे गॅरंटीच मागावी लागत नाही ना. दरमहा 500 रुपये हप्ता परस्पर जाणार आणि वर तांदळाच्या डब्यात ठेवायला 1,000 रुपये मिळणार. आता ह्या 1,00,000मध्ये आमच्या तायांनी व्यवसाय करावा, ज्याला मोदीजींनी असं म्हटलं की देशात मला 3 कोटी महिला लखपती निधी करायच्या आहे. लखपती निधीचा अर्थ काय? दरमहा 9,000 रुपये तिला मिळाले पाहिजे, म्हणजे वर्षाला तिला 1,08,000 मिळाले पाहिजे. लखपती निधी. त्यासाठी त्यांनी आता 1,00,000चं लोन द्यायला सांगितलं, ज्याचं गॅरंटी विरंटी काही घ्यायचं नाही. कोणाला नवऱ्याला सही पण करायला सांगायचं, जायचं 3,00,000 रुपये घ्यायचं. मला कुणाला पाडायचा उभा राहायचं नाही आहे. हा उमेदवार या ठिकाणी विजयासाठी मला उभा राहायचा आहे. परंतु या ठिकाणी आम्ही भाजपचा अधिकृत उमेदवार दिल्यामुळं माझे माधवराव घाडगे साहेबांशी, चेअरमन साहेबांशी माझा संपर्क झाला. त्यांनी मला बोलवून घेतलं. राजू, आपल्याला जर या ठिकाणी निवडून आणायचं असेल तर आपल्याला एकच आपल्याला उभा करावं लागेल आणि तुम्ही पुरस्कृत न होता तुम्हाला या पाठिंबा द्या. या ठिकाणी भाजपकडे येण्यासाठी माधवराव घाडगे साहेबांना
साहेबांचे आमचे घरगुती संबंध होते, वडिलांचे संबंध होते, तरी पण मी या ठिकाणी एकच पक्ष काही कारणास्तव सोडायचं नसताना मी या ठिकाणी मला त्यांनी आधार दिला आणि राजू या ठिकाणी या आपण आपल्या आलाच मतदारसंघाचा विकास करूया या जाणून मला या ठिकाणी विकासाने प्रवेश करावा. तसंच आता जे 2014 नंतर मला आश्चर्य वाटतंय, नवरा बायकोकडे कधी बघत नाही, पण वाट बघत असते की वर्षात एकदा दिवाळी येते आणि दिवाळीला ओवाळण्यासाठी माझा बंधुराज कसा येईल, कवा येईल. पण दादा, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये रेकॉर्ड केला की महिन्याला दिवाळी साजरी चालू झालेली आहे आणि बँकेत जर जाऊन बघितला तर महिला या इतकं खुश झालेल्या आहेत. त्यांनी प्रचंड मतांना आमच्या प्रचंड शापुऱ्याला निवडून देतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. तसेच जर आपण प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सुविधा त्यांनी केलेल्या आहेत ते वाचावं म्हटलं तर 1 तास घाटकेसर लागला. यावेळी बोलताना राजाराम रावण यांनी यावेळी उर्फ सावकार मादनाईक, अनिल उर्फ सावकार मादनाईक, राहुल खाडगे, रजनीताई मगदूम, मुकुंद पुजारी, रवींद्र शहापुरे, अनवर जमादार, जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत शहापुरे, पंचायत समिती उमेदवार गुरुदास खोचरे, सदाशिव आंबी, नृसेवाडी माजी सरपंच पार्वती कुंभार, प्रशांत कुंभोजे, महावीर तकडे आदी जण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.